नमस्कार, मी विजय गायकवाड. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. अवघ्या महाराष्ट्र नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाकडे. हा सत्ता संघर्ष आजचा नाही, गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या राजकारणावर ही टांगती तलवार आहे आणि हा संघर्ष सत्तेसाठी आहे. कारण आता जे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, हे राहणार की जाणार आज याचा फैसला सुप्रीम कोर्टातून येणार आहे. प्रमुख म्हणजे या याचिकेमधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 16 आमदारांचं जे काही अपात्रता आहे, त्यावर देखील महत्त्वाचा निर्णय येणार आहे. त्याबरोबर उपसभापती, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जे काही निर्णय घेतले होते, त्याबाबत देखील आव्हान याचिका देण्यात आली होती आणि सगळा ह्या ज्या याचिका आहेत, त्या एकत्रित करून घटनापीठापुढे सुनावणी करण्यात आली. जवळपास आठवडाभर ही सुनावणी चालली होती. परंतु निकाल मात्र राखून ठेवण्यात आला होता आणि काल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हे जाहीर केलं, की उद्या घटनापीठाचे महत्त्वाचे निकाल येणार आहेत आणि याच निकालाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे आणि अवघ्या महाराष्ट्राचं, देशाचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. काय नेमकं निकाल येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थोड्याच वेळात म्हणजे 10:30 वाजता सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचं कामकाज सुरू होईल. सुरुवातीला काही जे काही अ, अ, जे मयत न्यायमूर्ती आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर थेट सरन्यायाधीश अ, अ, धनंजय चंद्रचूड हे निकाल वाचनाला सुरुवात करतील. अ, असं म्हटलं जातंय, की हा निकाल हा एकमताने येणार आहे. 5 जणांचं हे खंडपीठ होतं आणि एकमताने हा व्हर्डिक्ट येणार आहे. या निकालापूर्वीच काल अनेक राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडून आलेल्या आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आमदारांची बैठक देखील बोलावली होती. खरं पाहता सगळ्या जे काही बंडखोर आमदार आहेत आणि त्यांना शिवसेना पक्षाचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे. या सगळ्या आमदारांना विश्वासात घेण्याचा हा प्रयत्न होता आणि त्याच माध्यमातून आपण कशा पद्धतीने घट्ट महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवून उभे आहोत, हेच दाखवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होता. आज सकाळपासून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर आणि याच ठिकाणी राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडतात. मुख्यत्वे मातोश्री जे निवासस्थान आहे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं या ठिकाणी लगबग वाढलेली आहे शिवसेनेची. शिवसैनिक अनेक संख्येने त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याचबरोबर शिवसेना भवन जे दादरमध्ये आहे, त्या ठिकाणीही अ, हालचालीला वेग आलेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान जे वर्षा मलबार हिल मुंबई या ठिकाणी आहे, तिथेही सगळे शिंदे समर्थक कार्यकर्ते जमा जाण्याला सुरुवात झालेली आहे. मंत्रालय जे राज्याचं मुख्यालय आहे प्रशासकीय, त्या ठिकाणी देखील आमदारांची वर्दळ दिसते आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकीय मुख्यालय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या ठिकाणी देखील हालचाल दिसते. या सगळ्यावरती मॅक्स महाराष्ट्र लक्ष ठेवून असणार आहे आणि निकालाचा मतितार्थ नेमका काय आहे, निकालाचं विश्लेषण नेमकं काय आहे, याच्या राजकीय प्रतिक्रिया काय असणार आहे, त्याचबरोबर आगामी महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा नेमका परिणाम काय होणार आहे, या सगळ्यांची मीमांसा वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींसोबत आम्ही करणार आहोत आणि इतर कुठल्याही प्रसार माध्यमांवर त्या पद्धतीचं विश्लेषण नसेल किंवा ती जी काही बारकाईचं जे विश्लेषण असणार आहे, ते फक्त आणि फक्त मॅक्स महाराष्ट्रावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कुठलेही पतंग आम्ही उडवणार नाही. कुठल्याही ज्या इलॉजिकल गोष्टी आहेत, ज्या घटनात्मक बाबी आहेत, त्याच्यावरती आम्ही भाष्य करणार नाहीत. फॅक्च्युअली हा निकाल नेमका काय आहे, या निकालाचा मतितार्थ काय, हे तुम्हाला समजून सांगण्याचा मॅक्स महाराष्ट्राचा निश्चितपणे प्रयत्न आहे. या सगळ्या सत्ता संघर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मॅक्स महाराष्ट्राने वृत्तांकन केलेलं आहे, ते तटस्थपणे केलेलं आहे. कुठलाही बाजू याच्यामध्ये समर्थन करणारे मॅक्स महाराष्ट्राची भूमिका असलेली नाही. घटनात्मक ज्या बाबी आहेत, त्या महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा असेल, त्याचबरोबर ह्या 16 आमदारांचं निलंबन जे आहे आणि मेरिटवरती ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये ज्या आर्ग्युमेंट्स झाल्या, त्याचबरोबर इलेक्शन कमिशनचाही निकाल आला आणि त्या निकालांचा प्रभाव हा साहजिकपणे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर देखील पडला होता. परंतु आता घटनापीठ ह्या सगळ्याच बाबीचा विचार करणार आहेत आणि यातून एक स्पष्ट होईल, की यापूर्वीची जी परिस्थिती होती गेल्या 7-8 महिन्यापूर्वी, त्यावेळेस मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. आणि त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे एक मोठा धक्का हा महाविकास आघाडीला बसला होता आणि हे सरकार गडगडल्यानंतर नवी समीकरणं उदयाला आली. परंतु आता जर निकाल आला, तर त्यावेळीची परिस्थिती पूर्ववत होऊ शकते का? तर अनेक घटनातज्ञांमध्ये त्याबद्दल मतभेद आहे आणि शंका देखील आहे. परंतु
नेमका निकाल जो असेल तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कदाचित ज्या पद्धतीचं राजकारण 2014 पासून देशामध्ये सुरू आहे, ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन करण्यात आलं, त्या पद्धतीने कर्नाटकामध्ये सत्ता परिवर्तन करण्यात आलं, महाराष्ट्रात देखील नंबर लागला आणि मिशन कमळ म्हणजेच ऑपरेशन लोटस असं गोंडस नाव या सगळ्या राजकीय कृतीला देण्यात आलं होतं. त्याला पायबंद बसेल असा हा निकाल असेल का? अनेक घटनात्मक बाबींवरती कथाकूट या सुनावणी दरम्यान झाला होता. अ, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, त्याचबरोबर आमदार जे निवडून गेलेले आहेत त्यांना जर त्यांनी पक्ष बदलला, त्यांनी गट बदलला, तर त्यांची आमदारकी राहू शकते का? हा देखील त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर विधानसभा जी सार्वभौम आहे, त्या विधानसभेला काही अधिकार आहेत. अर्थात पीठासीन अधिकारी, ते उपाध्यक्ष असतील, विधानसभा अध्यक्ष असतील, त्यांनी घेतलेल्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं. राज्यपाल जे घटनात्मक प्रमुख असतात कुठल्याही राज्याचे, त्यांनी घेतलेले निर्णय अ, अचानकपणे उद्धव ठाकरे यांना सत्ता टिकवण्यासाठी विश्वासमत सिद्ध करण्याचा आदेश देण्याची गोष्ट असेल आणि तत्पूर्वीच फ्लोर टेस्टला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे सगळेच राजकीय समीकरणं बदलली आणि सरकार गडगडलं. ह्या सगळ्याचा जे काही कथ्याकूट आहे तो सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये झालेला आहे. सुप्रीम कोर्टात अत्यंत दिग्गज अशा जे काही घटनात्मक अ, विधिज्ञ आहेत, त्यांनी या सुनावणीमध्ये भाग घेतला होता. शिंदे गटाकडनं हरीश साळवे यांनी दीर्घकाळ याबाबत आर्ग्युमेंट्स केले होते. त्याचबरोबर कपिल सिब्बल हे एक हाती ठाकरे गटाच्या वतीने किल्ला लढवत होते. देवदास कामत असतील, त्याचबरोबर अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील ठाकरे गटाकडनं आर्ग्युमेंट्स केलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाचं जे काही घटनापीठ आहे आणि त्याच्याकडनं निर्णय येणार आहे. मुख्य म्हणजे मराठी माणूस सरन्यायाधीश आहे धनंजय चंद्रचूड आणि त्यांच्याबरोबरचे जे घटनापीठ आहे, त्यांनी अत्यंत बारकाईने या सगळ्या गोष्टी तपासलेल्या आहेत आणि जो निकाल येईल तो खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या हिताचा असेल असं म्हटलं जात आहे. परंतु थोड्याच वेळात आता 8:30 वाजलेले आहेत. पुढच्या 2 तासामध्ये सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होईल. कामकाजाचा क्रम यापूर्वीच आम्ही सांगितलेला आहे. त्यानुसार निकालाचं वाचन सुरू होईल आणि मला वाटतं एक 11:30-12 पर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रामध्ये सरकार राहणार की जाणार? त्या 16 आमदारांचं नेमकं काय होणार? विधानसभा अध्यक्षांनी तत्कालीन जे निर्णय घेतले होते ते योग्य की अयोग्य याचा देखील फैसला आज आणि आजच होणार आहे. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाला दिशा देईल अशा पद्धतीचा हा निर्णय असेल, असं सांगितलं जात आहे. हा सगळा घटनाक्रम ज्यावेळेस घडला त्या अर्थाने महाराष्ट्राचं सत्ताकारण बदललं आणि शिवसेनेसारख्या पक्षाचं राजकीय अस्तित्व नष्ट झालं. उद्धव ठाकरे हे केवळ मशाल घेऊन शिल्लक राहिले अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजही अस्वस्थता आहे. त्यामुळे भविष्याचं राजकारण काय असणार आहे ते देखील या निकालाभोवती गुंफलेलं आहे आणि मॅक्स महाराष्ट्र त्याच्यावर लक्ष आहे. एक-एक मुद्द्यावरती आम्ही साकल्याने चर्चा करणार आहोत. त्यामध्ये एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने म्हणजे महाराष्ट्राचा यापुढचा नाथ कोण असणार? हा देखील या चर्चेतला एक मुद्दा आहे. अनेक नामवंत तज्ञ या चर्चेमध्ये सहभागी होतील आणि ते सांगतील की जर सुप्रीम कोर्टाचा अनुकूल किंवा प्रतिकूल जर निकाल आला, तर नेमके घटनात्मक समीकरणं काय असतील? काय नेमके पर्याय असतील? महाराष्ट्रातलं जे विद्यमान सरकार आहे, त्याला राजीनामा द्यावा लागेल का? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल का? त्याचबरोबर जर राज्यपालांकडे नव्याने बहुमताचा दावा करण्यात आला, तर नवं सरकार स्थापन होईल का? त्यामध्ये नवा घटनात्मक प्रमुख कोण असेल? हे सगळे मुद्दे आहेत आणि हे उद्याचं राजकारण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. अगदी पहाटेच्या वेळेस अजित पवार जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, ते जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे राजकारणात कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती खरं म्हणजे तर्कवितर्क करण्यात अर्थ नसतो. कारण की त्या राजकीय घडामोडी त्यावेळेसची गरज असते आणि त्या लोकांनी स्वीकारलेल्या देखील आहेत. परंतु त्याचे दीर्घकालीन राजकीय परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतात, हे देखील आम्ही पाहिलेलं आहे. पहिला जर आपण विषय घेतला तर एकनाथ शिंदे हे दुसऱ्या फळीतील शिवसेनाच्या पक्षाचे नेते होते. सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचं राजकारण केलं आणि अगदी उतार वयामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हाती ही धुरा सोपवली,
त्यावेळेस अर्थात 2014 मध्येही एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होते. एक सबऑर्डिनेट नेते म्हणून किंवा एक वजनदार खात्याचे नेते म्हणून देखील ते परिचित होते. अतिशय मितभाषी आणि अ, अ, देवेंद्र फडणवीस जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांच्याशी जुळवून घेऊन काम करून या पद्धतीची समीकरणं त्यांनी जुळवून आलं होतं. एम-एस-आर-डी-सी नावाचं खातं त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्या माध्यमातून समृद्धी हा एक व्हिजनरी महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. त्याच निमित्ताने कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक आली असं सांगितलं जात होतं आणि सातत्याने तुम्हाला आठवत असेल की 2014 नंतर शिवसेनेचे अनेक नेते नाराज होते. खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरायचे अशा दिवाकर रावते असतील, सुभाष देसाई असतील, अनिल परब असतील, तर ही सगळी नेते मंडळी सांगत होती आणि परंतु तो 5 वर्षाचा कालावधी हा युती सरकार म्हणून त्यांनी पूर्ण केला आणि त्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस सर्वच गणित बदललं होतं आणि सातत्याने एक सांगितलं जात होतं, की एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते त्यांना भेटायला वेळ मिळत नाही किंवा ज्या पद्धतीचं राजकारण हे मातोश्री आणि बस्तानी होतं, तर ते एकनाथ शिंदेंना अमान्य होतं. अनेक जे काही शिवसेनेचे ग्रामीण भागातील आमदार आहेत, जे राजकारण शिवसेनेकडनं करण्यात येतं मराठवाडा क्षेत्रामध्ये, तर ते मुख्यतः ठाण्यामधून कंट्रोल केलं जात होतं. त्याला जो काही आर्थिक रसद असेल किंवा जो काही अ, अ, पक्षाचं बळ असेल, ते ठाण्यामधून दिलं जात होतं. अर्थात त्याचा बंडावर परिणाम झाला आणि जवळपास सगळ्याच्या सगळा जवळपास 40 आमदारांचा गट हा बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेला आहे. कुणालाही असं वाटलं नव्हतं, की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. खुद्द देवेंद्र फडणवीस हे देखील हा शपथविधी झाल्यानंतर नाराज होते. ते म्हटले होते, की "मी या सरकारमध्ये राहील, पण कुठलंही पद घेणार नाही." परंतु शेवटच्या क्षणी पुन्हा चक्र फिरली आणि दिल्लीतून आदेश देण्यात आला होता. कधीही नव्हे असं त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एएनआयला मुलाखत देऊन देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घ्यावी असा आदेश दिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नव्हता आणि ते दुय्यम मंत्री या मंत्रिमंडळामध्ये बनले. उपमुख्यमंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली आणि मी पुन्हा येईल, मुख्यमंत्री बनेल, अशा ज्या घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधानी व्हावं लागलं. आजही सरकारमध्ये अत्यंत धसपूस सुरू आहे. अनेक मंत्रिमंडळाचा जे काही विस्तार आहे तो होऊच शकलेला नाही. केवळ 20 मंत्र्यांवरती एक अत्यंत विषम परिस्थितीमध्ये सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. नुकतंच विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. त्यामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कामकाज करताना या सरकारला अत्यंत कसरत करावी लागत होती आणि महिला मंत्री नाही मंत्रिमंडळामध्ये ही देखील ओरड सातत्याने होते. आता ज्या पद्धतीचा निकालाचं जे काही भविष्यवाणी केली जात आहे, तो निकाल हा भाजपला अपेक्षित अशा पद्धतीचा निकाल राहील असं सांगितलं जात होतं. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांचं स्थान हे धोक्यात आल्याची चर्चा आहे. कालपासून ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जमवाजमवी सुरू झालेली आहे, ज्या पद्धतीने एक राजकीय हलचल आपल्याला पाहायला मिळते, त्यानुसार शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे. कदाचित जर सत्तामध्ये बदल झाला, तर एकनाथ शिंदे अपात्र ठरले, तर अर्थात त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि नव्या समीकरणामध्ये अ, असं तरी सध्या वाटत नाही, की नवा कुठला प्रयोग केला जाईल किंवा शिंदे गटातील कुठल्या नेत्याला पद मिळेल अशी काही शक्यता वर्तवली जात नाही. त्यामुळे निश्चितपणे जर परिवर्तन झालं तर राष्ट्रपती राजवटीचा वेळ महाराष्ट्रावरती येईल आणि जर नवीन समीकरण जुळलं नाही तर थेटपणे आपल्याला पोटनिवडणुकांना सामोरं जावं लागेल, असं साधारणपणे चित्र आता दिसतंय. हा एकनाथ शिंदे यांच्याबाबत जर आपण जर आपण विचार केला तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतायत. शरद पवार हे एक दुसरं नाव जे गेले 40-45 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत प्रभावीपणे राहिलेलं आहे आणि हा प्रभाव त्यांनी ज्या पद्धतीने टिकवून ठेवलेला आहे, त्याची जादू आत्तापर्यंत दिसते. मागच्याच आठवड्यात एक मोठं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलं. शरद पवार यांनी तडकाफडकी मी राजीनामा देत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर जे काही राजकीय नाट्य आपल्याला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पाहायला मिळालं, ते पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का देणारं होतं. त्यांची
जी काही मनधरणी आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं करण्यात आली. त्यानंतर समितीचं गठन झालं आणि अखेर तेच शरद पवार जे स्वतः निवृत्त होऊ इच्छित होते, त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांचं जे काही मनधरणी आहे ती स्वीकारून पक्षाध्यक्षपदी राहण्याचा निर्णय घेतला आणि ते देखील राजकारण आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच्यानंतर त्यांच्यावरती टीका देखील झाली. परंतु शरद पवार हे एक वेगळ्या पद्धतीचं राजकीय व्यक्ती आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला. त्याचे शिल्पकार हे शरद पवार राहिलेले आहेत. अत्यंत विभिन्न विचारधारा असलेले पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना जी कायमच हिंदुत्वाची मशाल घेऊन काम करणारी शिवसेना हिला देखील एकत्र आणून एक वेगळा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात करण्यात आला. त्याचं सगळं श्रेय हे शरद पवार यांना जातं. अतिशय मोक्याच्या वेळी म्हणजे कुणालाही वाटलं नव्हतं, की उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. परंतु ते शरद पवारांनी घडवून आणलं. कारण की ठाऊक होतं, की या 3 पक्षाच्या सरकारामध्ये जिथे दिग्गज नेते आहेत, मागील काळामध्ये अनेकदा त्यांनी मंत्रिपदं भूषवलेली आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यासारखा नवखा माणूस, जो कधीही विधिमंडळात काम केलं नव्हतं, कधीही प्रशासकीय अनुभव नव्हता, त्यांच्या हाती ही धुरा दिलेली आहे आणि त्यानंतर हा प्रयोग ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये घडला, तर त्यावेळेस देखील आपण पाहू शकतो, की एक वेगळी प्रतिमा देशभरामध्ये निर्माण झाली होती शरद पवार यांच्या बाबतीत. आता 2014 मध्ये खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला विरोधी ठरेल अशा पद्धतीचं नेतृत्वाकडून अपेक्षा केली जात आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडोच्या माध्यमातून या देशामध्ये एक प्रतिमा तयार केलेली आहे. त्याचबरोबर सर्व विरोधकांना एकत्र घेऊन भारतीय जनता पार्टीचा सामना करायचा असेल तर शरद पवार यांच्यासारखं नेतृत्व देखील लागणार आहे. याच गोष्टी खऱ्या अर्थाने शरद पवारच्या यांच्या दृष्टीने पथ्यावर पडलेल्या आहेत. परंतु अविश्वासार्ह आणि अत्यंत कुठलाही निर्णय घेऊ शकेल, कुठल्याही पद्धतीने दगाफटका होऊ शकतो, अशा पद्धतीचं राजकारण यापूर्वी देखील शरद पवार यांनी केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल काँग्रेसमध्ये ते ॲक्टिव्ह होते. विरोधी पक्षनेते होते लोकसभेमध्ये, परंतु सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरनं त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने अगदी सुरुवातीपासून सत्तेमध्ये राहणारे पक्ष अशी राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. दुसऱ्या फळीतील नेत्यांना तिथे नेतृत्व देण्यात आलं. त्यातूनच अजितदादा पवार असतील, जयंत पाटील असतील, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील असतील, त्याचबरोबर राजेश टोपे असे अनेक बिनीचे नेते तयार झाले. त्याचं सगळं श्रेय हे शरद पवार यांना जातं. आत्ताच लोक आम्ही सांगत या पद्धतीचं आत्मचरित्र त्यांनी प्रसिद्ध केलं आणि त्यामध्ये त्यांनीच मुख्यमंत्रीपदी बसवलेल्या उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्याबाबत देखील प्रतिक्रिया ही शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आली होती. निश्चितपणे आपण जर या गोष्टीचा विचार जर केला तर या सगळ्या मध्ये एक स्पष्टपणे गोष्ट दिसतीये की आजचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा असणार आहे आणि या निकालाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं जे काही पुढचं राजकारण आहे ते देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या बाबीवरती महाराष्ट्राचं लक्ष आहे. अनेक जे काही मान्यवर तज्ञ आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्याचबरोबर ह्या निकालाचं विश्लेषण देखील आम्ही करणार आहोत. नेमका निकाल कुठल्या मुद्द्याच्या आधारे दिला जाईल, सर्वोच्च न्यायालयाने कुठले मुद्दे तपासले होते, जे सुनावणी दरम्यान अनेक मुद्दे या ठिकाणी चर्चेला आले होते. म्हणजे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा खरंच महाविकास आघाडीच्या दृष्टीने घातक ठरला का? त्याचबरोबर जे राज्यपालांनी कृती केली होती, ती कृती घटनात्मक आहे की घटनाबाह्य आहे, याविषयी देखील आज सुप्रीम कोर्ट भाष्य करेल. त्याचबरोबर ज्या 16 आमदारांचं पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत निलंबन जे तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष विद्यमान देखील आहेत ते नरहरी झिरवळ यांनी केलं होतं. तो मुद्दा घटनाबाह्य आहे का? याबाबत देखील यामध्ये चर्चा होणार आहे. या निर्णयामध्ये त्याचं प्रतिबिंब असणार आहे आणि आगामी महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबरच देशाच्या राजकारणामध्ये एक माइलस्टोन म्हणून या निर्णयाकडे पाहिले जाणार आहे. यापूर्वीच्या काळामध्ये अनेक निर्णय अशी ज्यावेळेस घटनात्मक पेच निर्माण व्हायचा त्यावेळेस चर्चेला जायचे. बोम्मई जे प्रकरण कर्नाटकमध्ये घडलं होतं, त्याचाही दाखला दिला जात होता. परिशिष्ट 10 अंतर्गत जे पक्षांतर बंदी कायद्याची 1989 मध्ये तरतूद करण्यात आली, त्याचा देखील अनेकदा
अशा पद्धतीचे राजकीय घडामोडी घडल्यानंतर संदर्भ देण्यात आले होते, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आपण या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असणार आहेत. त्याचबरोबर अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावरही आपण प्रकाश टाकणार आहोत. आपण एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाबद्दल चर्चा केली, आपण शरद पवार यांच्या राजकारणाबद्दल चर्चा केली. आता आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊया. उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने मातोश्रीवरून राजकारण करणारे राजकीय नेते अशी त्यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा वारसा त्यांनी पुढे चालवला आणि बऱ्यापैकी म्हणजे कधीही सत्तेमध्ये न येणारा शिवसेना हा मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीच्या साथीने सत्तेमध्ये आला. त्याचं सगळं आणि सगळं श्रेय हे उद्धव ठाकरे यांना जातं. परंतु त्यांची कार्यशैली असेल, त्यांचा जनसंपर्क असेल, तो अशा टिपिकल राजकारण्यासारखा नाहीये, की ज्या पद्धतीने ते सर्वांना एकत्र घेऊन जाऊ शकतील. त्यामुळेच त्यांच्यावर वारंवार टीका झाली. पक्षातले अनेक नेते त्यांच्यावरती नाराज होते आणि त्याचाच पर्यवसन हे बंडखोरीमध्ये झालेलं आहे. ही बंडखोरी जी झालेली आहे त्यामुळे शिवसेनेच्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि आता जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तयार झालेला आहे. त्या पक्षाच्या माध्यमातून आता काय नेमकं चित्र असणार आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, पोटनिवडणुका आहे, या बाबत देखील राजकीय जी काही वाटचाल आहे ती देखील महत्वाची ठरणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींवरती भाष्य करण्यासाठी माझ्या सोबत मॅक्स सुमनच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे या देखील जॉईन झालेल्या आहेत. मी या सगळ्या महत्वाच्या चर्चेमध्ये त्यांचं स्वागत करतो. नमस्कार प्रियदर्शनी मॅडम. काय नेमकं चित्र आज आपल्याला दिसतंय, हे चित्र जे काही सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर येईल त्या मध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा देखील फैसला होईल. तुम्हाला मॅडम माहिती असेल की महाराष्ट्राचे जे मंत्रिमंडळ आहे त्याचा विस्तार होऊ शकला नव्हता. अनेकदा चर्चा झाली की महिला मंत्र्यांना का सहभागी करून घेतलं जात नाही. आज निकाल आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्र काय असेल, काय वाटतं तुम्हाला? अगदीच. खरं तर या मंत्रिमंडळामध्ये आपण बघतोय की एक पण महिला मंत्री नव्हती. अनेकदा विरोधी पक्षनेते असतील किंवा इतर मंत्री असतील, इतर आमदार असतील, यांच्याकडून या सगळ्याची वाच्यता झालेली होती. पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यानंतर महिलांना जे आहे प्रतिनिधित्व दिलं जाईल असं म्हटलं गेलेलं होतं. पण आपण बघतोय की मंत्रिमंडळाचा विस्तार तर झालाच नाहीये. पण कुठल्याही महिला आमदारांना खरं तर भाजप असेल किंवा शिवसेनेचं जे एकनाथ शिंदेचे गट होता त्यामध्येही अनेक महिला आमदार होत्या ज्यांना मंत्री करता आलं असतं, पण ते टाळलं का गेलं याचं उत्तर आपल्याला अजूनही मिळताना दिसत नाहीये. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच आपण बघतोय की खूप वेगळ्या प्रकारचं एक सत्ता नाट्य जे आहे ते आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे. आणि कदाचित इतिहासामध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आम्ही या इतिहासाचे साक्षीदार होतो असं आम्ही गोष्टी रूपामध्ये नक्की सांगू. हे सगळं जरी असलं तरी आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा ठरलेला आपल्याला दिसून येतोय. दोन महत्वपूर्ण निकालांबरोबरच आज सकाळी जयंत पाटलांना ईडीची नोटीस जी आहे ती बजावली गेलेली आहे. आता निकालाच्याच दिवशी ही नोटीस कशी गेली या सगळ्या प्रश्नावरून माध्यमांमध्ये चर्चा रंगताना आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवं की कुठलीही एखादी मुवमेंट जी आहे ती ही खूप महत्वपूर्ण ठरू शकते. या बरोबरीनं म्हणजे ही जयंत पाटलांना गेलेली ईडीची नोटीस आणि त्यावर स्वतः बावनकुळे यांनीही उत्तर दिलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की अशा पद्धतीच्या नोटीस येत असतात. अनेकदा आम्हालाही अशा प्रकारच्या नोटीस आलेल्या आहेत, तर बाकीच्यांनी या नोटीसवर उत्तर द्यावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पण असं जरी असलं तरी दुसरी म्हणजे तसं म्हणता येईल 1, 2, 3, 4 चौथी जी आहे ती महत्वाची घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे असं म्हणताय की नरहरी झिरवळ जे ते नॉट रिचेबल आहे. तर याच्यात किती तथ्य आहे, किती सत्यता आहे आणि नॉट रिचेबल म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये गोळच येतो. कारण नॉट रिचेबलची आपण जी काही सिक्वेल पाहिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हे सत्तानाट्य घडून आलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आता नरहरी झिरवळ जर नॉट रिचेबलच्या पोझिशनला गेले असतील तर काय होणार. कारण जो काही कोर्टाचा निकाल येणार आहे तर असा अनेक शक्यतांपैकी एक शक्यता अशी सांगितली जाते की अध्यक्षांकडेच हा निकाल हे बॉल जो आहे अपात्रतेचा
तो येऊ शकतो आणि मग या बॉलचा सिक्सर आता कुठला अध्यक्ष मारणार याच्यावर मात्र एक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ह्या सगळ्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसून येत आहेत. पण असं जरी असलं तरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिनोन्महिने हे सत्तानाट्य जे आहे ते चालू आहे. जेव्हा महाविकासचं सरकार स्थापन झालं त्या आधीही आपण बघितलंय की सकाळीचा अर्थात अजित पवार त्याला पहाटेचा शपथविधी म्हणत नाहीये आणि त्यामुळेच आपणही म्हणतोय की तो सकाळ सकाळचा जो शपथविधी होता त्यापासून त्या वेळेसपासून जे काही नाट्य सुरू झालं ते मधल्या काळामध्ये कोविड आला, त्यानंतर पुन्हा गुवाहाटीवाला सीन झाला. या सगळ्यामधनं आपण बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळतंय की काय. शरद पवारांचा जेव्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरचा राजीनाम्याची केवळ घोषणा झाली त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की लोकशाहीला तुमची गरज आहे आणि जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही पक्षातनं बाहेर पडू नये. अशा पद्धतीचे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची मतं, कार्यकर्त्यांची मतं आली. त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये जितकं महाराष्ट्र महत्वाचा आहे तितकंच महत्वाचा आजचा हा निकाल लागणार आहे. या निकालामध्ये अनेक कयास जे आहेत ते बांधले गेलेले आहेत आणि असंख्य शक्यता ज्या आहेत त्या बांधल्या गेलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. या बरोबरीनं अनेक प्रश्न जे आहेत ते जनतेचे प्रश्न आपण ज्याला म्हणू शकू ते अजूनही तसेच आहेत. त्याबद्दल विजय सर तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे आज हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि केवळ राजकीय विश्लेषक नाही तर जनतेचं देखील काय म्हणणं आहे. माझ्यासोबत बीडवरनं आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे जॉईन झालेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. त्यांच्यासोबत काही नागरिक देखील आहेत. त्यांच्याकडनं हरिदास, काय नेमकं लोकांचं म्हणणं आहे? तर माझ्या बरोबर बीड जिल्ह्यातील काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की नेमकं काय होतंय आणि हा जो सत्ता संघर्ष आहे तर याच्यामध्ये नेमका काय होईल हे आपण त्यांच्याकडून. काय वाटतंय सर, काय आहे तुमच्या मनामध्ये? हा सत्ता संघर्ष आहे याच्यामध्ये नेमका तो बदल होईल का आणि काय वाटतं, काय काय तुमच्या प्रतिक्रिया? तर मी असं म्हणेल की महाराष्ट्रामध्ये जे सध्या जे सुरू आहे राजकारणाचा विषय आहे, तो राजकारणाचा विषय असा आहे की आज जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे राजकीय उलथापालथी चालू आहे ती फक्त स्वार्थासाठी चालू आहे. आणि त्याचं कारण असं आहे की बीजेपी सरकार हा एक मोठा जातीवादी पक्ष आहे. त्या पक्षाचं जर राजकारण जर पाहितलं आपण तर ते खूपच म्हणजे अन्यायकारक आहे, सामान्य माणसाच्या कामाचं नाही. आणि त्यांना तो जो राजकीय उलथापालथीचा विषय आहे तो जर धरला आपण तर त्यांना फक्त सत्ता पाहिजे. आणि ते सत्ताचा विषय असा आहे की त्यांना फक्त खुर्ची पाहिजे. राजकारण तो बाजूला ठेवतोय आणि त्यांच्या ज्या प्लॅनिंग आहेत पक्षाच्या देशाला पाठीमागे घेऊन जाण्याच्या, ते त्या पाठीमागे ते स्वतः फिरत आहेत. त्या प्लॅनिंग टाकत आहेत. वेगवेगळ्या माणसांना, कर्मचाऱ्यांना, नागरिकांना ते कसं अडचणीत आणू शकतात, देशवासियांना कसं अडचणीत आणू शकतात, ते त्यांचं प्लॅनिंग आहे. आणि विषय असा आहे की जे 16 आमदार आहेत अपात्र ठरवण्यासाठी, तर भाजप सरकारला भारत देशामध्ये संविधानाला महत्त्व न देता संविधानाच्या विरोधात, घटनेच्या विरोधात त्यांना काम करायचंय. म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये एक चांगलं सरकार चाललेलं त्यांनी पाडण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे आणि खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या बरोबर अजून एक नागरिक आहेत. काय वाटतंय सर, ही सत्ता संघर्ष आहे, आज सुनावणी आहे, काय वाटतंय कशा पद्धतीनं याचं जे आहे ती आता 2 तासानंतर याचं जी चित्र आहे ती स्पष्ट होणार आहे, काय वाटतंय तुम्हाला? आजच्या या जीवघेण्या सत्ता संघर्षामध्ये एक चित्र असं स्पष्ट झालेलं आहे की हे सरकार बदलल्यापासून आज महाराष्ट्रामधील सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष नाही. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जी शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती आणखी ही समाज कल्याणला वर्ग झाले नाही.
सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत आणि सर्वसामान्य जनतेची एक अशी भावना झालेली आहे की जी माणसं सत्तेसाठी आपला रंग बदलतात, सत्तेसाठी आपले विचार, आचार आणि आचरण बदलतात, अशा माणसांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आणि ज्या वेळेस पासून सत्ता बदल झालेला आहे त्यावेळेस पासून सर्वसामान्य प्रश्नाची एकही टीव्हीवर चर्चा होत नाही. फक्त संजय राऊत काय बोलले, शिंदे काय बोलले आणि फडणवीस काय बोलले याच्या पलीकडे काही चर्चा होत नाही. सर्वसामान्य लोकांची भूमिका या सरकारकडून आपल्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी होती, परंतु हे सरकार सर्वसामान्यांचे आणि लोकहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे. कुठलीही चर्चा त्याच्यावर होत नाही. फक्त संजय राऊत, शिंदे आणि फडणवीस आणि मोदी आणि आता आला नवा पिक्चर, या पिक्चरच्या पलीकड यांचं काही देणं घेणं नाही. म्हणून सर्वसामान्याला वाटतं की हे असलं सरकार जे घटनेच्या विरोधामध्ये आलेलं आहे, हे सरकार घटनेने पायदळी तुडीलं पाहिजे आणि सत्तेहून कायद्याने खाली खेचलं पाहिजे. आणि जे पैशाच्या जोरावर जे सरकार आणि पक्ष आणि विचार बदलतात अशा माणसाला सत्तेहून खाली खेचलं पाहिजे. भलेही राष्ट्रपती राजवट जरी महाराष्ट्रात आली तरी चालेल, परंतु असली माणसं सत्तेवर राहता कामा नये, ज्याच्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान होतंय. महाराष्ट्राच्या पुरोगामी परिवर्तनवादी विचाराच्या परंपरेला तडा जातोय आणि सत्ता पिसासू म्हणजे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी सत्ता बदल करणाऱ्या माणसाला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. आणि कायद्याने हे सरकार की जो कायदा या देशामध्ये झाला आयाराम गयाराम संपले पाहिजे म्हणून हा कायदा झाला, परंतु पुन्हा नवीन वळण या सत्ता संघर्षातून आयाराम गयारामाला मिळालेलं आहे. म्हणून असे आयाराम गयारामाला सत्तेवर भारतीय राज्यघटनेने ठेवू नये. कायद्याने आमच्या सर्वसामान्य जनतेची अशी अपेक्षा आहे की कायद्याने, कोर्टाने हे सरकार घालवलं पाहिजे आणि पुनश्च एकदा नव्याने महाराष्ट्रात निवडणुका झाल्या पाहिजे, ही भावना महाराष्ट्र जनतेची आहे. नक्कीच अजून एक आपले नागरिक आपल्या सोबत आहेत. काय वाटतंय आज 16 आमदारांचा जो आहे तो परिवर्तन होण्याची शक्यता वाटते का? काय वाटतं तुम्हाला? आणि सध्याचं हे सरकार आहे ती कशा पद्धतीने काम करते, काय वाटतंय सर्वसामान्य नागरिक म्हणून? सध्याचं जे सरकार आहे ते वास्तविक पाहता घटनाबाह्य आहे. घटनेला पायदळी तुडवून सध्याचं शासन स्थापित झालेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल जर चर्चा करायची म्हणलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे अतिशय खालच्या थराला गेलेलं आहे. पैशाच्या जोरावर सर्वच राजकीय पक्ष हे गैरवर्तन करत आहेत आणि घटनाबाह्य काम करत आहेत. एकही राजकीय नेता किंवा एकही राजकीय पक्ष हा घटनेला धरून किंवा संविधानाला धरून चालत नाही. त्यामुळं आजचं जे सरकार आहे हे स्थापन झालेलं सरकार हे गैरकायदेशीर असल्यामुळं सुप्रीम कोर्टानं या सरकारला खाली खेचायला पाहिजे. आणि जे 16 आमदारांनी जो नवीन सरकार स्थापन करण्याचा जो घाट मांडला होता आणि स्थापन झालेला आहे ते बेकायदेशीर सरकार हे पूर्णतः नाहीच करायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळं आणि जे सामाजिक आणि राजकीय ध्रुवीकरण जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते अतिशय वाईट पद्धतीने चालू आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं या शासनाला निश्चितच कायदेशीर तडा देईल आणि हे शासन नाहीच करेल असं मला अपेक्षा आहे. मला असं वाटतंय की 16 बोला. आमदारांचा जो अपात्रतेचा जो निर्णय आहे तो आज माननीय देशाचे सर्वोच्च न्यायाधीश साहेब यांनी 16 आमदारांचा जो अपात्रतेचा जो निर्णय दिलेला आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र या राज्यामध्ये जे की सरकार जे चाललेलं होतं ते स्टेबिलिटी मोडून विविध विषयानंतर विविध विषयाने जे चाललेलं होतं ते जे राजकारण होतं ते राजकीय फायदा, राजकीय गैरफायदा कसा होतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज सरकारच्या दृष्टिकोनातून देशाच्या जनतेनं
महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेलं आहे. भलेही कुठलेही सरकार असो जे की स्टेबल नाहीये आणि ते सरकार टिकवण्याच्या नादामध्ये वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन किंवा वेगवेगळ्या पक्षाची कुरघोडी करून जे काही राजकारण करतात त्या पद्धतीचं या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराच्या या राज्यामध्ये चाललेलं घटनात्मक क्रम आजपर्यंत जो पाहायला भेटलेला नव्हता तो आपल्या या देशाने राज्याने पाहिलेला आहे. मला असं वाटतं आज जो काही निर्णय लागणार आहे तो या आमदारांच्या बाबतीतला नसून मूळ जनतेच्या भावनेशी स्वरूपातला असायला हवा आणि हा जो निर्णय आहे हा मूलभूत हक्कांसाठी घटनापीठाने ज्या आपल्याला जे घटनाने जे दिलेले जनतेला जगण्यासाठी जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्या भावनेशी खेळ करणारा नसू नये, वास्तविक निर्णय असावा, घटनेशी संबंधित असावा असं मला वाटतंय. आणि नक्कीच या देशाचं सर्वोच्च न्यायपीठ जे आहे या आपल्या भारत देशासाठी बनलेलं आहे. भारत देशासाठी प्रत्येक नागरिकांसाठी त्यांना न्याय देण्यासाठी बनलेला आहे. तर आजचा जो निर्णय लागेल तो नक्कीच हा महाराष्ट्राच्या भावनेशी चांगल्या पद्धतीनेच न्याय करणारा असेल असं मला वाटतंय. बरोबर आहे, बरोबर आहे. हरिदास तावरे, अत्यंत उद्विग्न अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने निकाल काहीही लागो, परंतु लोकशाही मूल्यांचं संवर्धन झालं पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर शिक्षकांचे प्रश्न आहेत, महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, परंतु कुठेतरी विद्यमान सरकार हे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर गोतपगार हे देखील माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की सागर, काय नेमकं तुला वाटतंय की आजचा निकाल काय असेल आणि ज्या पद्धतीने आपण बीड मधून प्रतिक्रिया पाहिल्या आहेत तर लोक आक्रमक आहेत, त्यांच्या प्रश्न हे सरकारकडनं ऍड्रेस केले जात नाही. काय तुझं म्हणणं आहे? एकूणच या लोकांच्या ज्या उद्विग्न प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया जेव्हा हे विधानसभेचं 2018 पासूनच्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत, मुळातच हे सरकार पूर्वीचं स्थापन करण्यामध्ये सुद्धा अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी असेल, त्यानंतरचं सरकारची स्थापना असेल आणि आत्ताच सरकारचं कोलमडणं असेल, या सगळ्यामध्ये सामान्य जनतेची मोठी होरपळ झालेली आहे. आणि एकनाथ शिंदे जे आता विस्तार होण्याच्या काळातच असताना जाणारं हे जे आत्ताचं सरकार आहे, सलाईनवर असणारं जे सरकार आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती आता त्यांचं भवितव्य ठरणार आहे, त्यांना एक संधी मिळालेली होती. एकनाथ शिंदे त्यांचं जर मूळ गाव आपण बघितलं, सातारा जिल्ह्यातलं जे दरे गाव आहे आणि तो सगळा परिसर आहे, तो धरणग्रस्त स्वतः पण मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये आहेत. आणि ठाणे जिल्हा असेल, या सगळ्या भागामध्ये एकनाथ शिंदेना एक चांगलं काहीतरी काम करता आलं असतं. म्हणजे शिवसागर जलाशय आहे, तिथला तो पुलाचं काम असेल, त्यानंतर त्या भागातल्या लोकांच्या इतक्या समस्या आहेत, आपण मॅक्स महाराष्ट्रवरती त्या भागातल्या समस्या देखील मांडलेल्या आहेत. एकूणच एकनाथ शिंदे यांना या लोकांसाठी काहीतरी करता आलं असतं, ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी काहीतरी करता आलं असतं, कॉन्क्रीट काम करता आलं असतं. परंतु हे सरकार, म्हणजे सरकार स्थापनेनंतरचा उत्साह आता कुठेतरी त्यांचा कमी झालेला आहे. हार तुऱ्यातनं आता कुठेतरी बाहेर आलेले होते आणि ते सगळा त्यांचा जो बॉडी लँग्वेज होती, जो आत्मविश्वास दिसत होता, त्याच्यातून बाहेर येऊन जे कॉन्क्रीट काम करायला पाहिजे होतं ते काम करण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. आणि यामुळं सामान्य जनतेला सरकार कुणाचं तरी आलं तरी काही फरक पडत नसतो, परंतु त्यांच्या मागण्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये सरकार जर पुढाकार घेत नसेल तर सामान्य जनतेमध्ये मोठा असंतोष असतो, सामान्य जनता याच्यामध्ये भरडली जाते आणि तीच अवस्था आता ग्राउंडवरती आहे. लोक नाराज आहेत, लोकांच्या मध्ये असंतोष आहे आणि आता कुठंतरी हे काम करतील असं वाटत होतं आणि आता पुन्हा हे सरकार कोलॅप्स झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे अपात्र ठरणारे आमदार आहेत, ते आमदार जे आहेत त्यांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे, म्हणजे मंत्रिमंडळ असेल त्यांचं, याच्यामध्ये निधी वाटपामध्ये मोठा त्याच्यामध्ये भेदभाव झालेला आहे. म्हणजे जो विरोधी पक्षाचा आमदार असेल, विरोधी पक्षाचा मतदारसंघ असेल, त्या भागातल्या प्रश्नांना दुय्यम स्थान दिलं गेलेलं आहे, त्या भागामध्ये काम करण्यात आलेली नाहीत. आणि या सगळ्याचा फटका जो आहे तो येत्या निवडणुकीमध्ये आता या सगळ्यांना बसणार आहे, खास करून एकनाथ शिंदेना बसणार आहे. कारण शंभूराज देसाई असतील, त्यानंतर ते स्वतः असतील, या सगळ्यांनी जी कामं करायला पाहिजे होती ती कामं त्यांच्याकडून झाली नाहीत. आणि आज कदाचित
हे सरकार पुन्हा जरी टिकलं तरी एकनाथ शिंदेची एक मोठी जबाबदारी आहे की त्यांच्याकडून जी कामं झालेली नाहीत त्या कामांमध्ये शेतकऱ्यांना, कामगारांना, याचबरोबर विविध घटकांना न्याय कसा देता येईल हे महत्वाचं आहे. अगर अत्यंत योग्य पद्धतीचं तुझं विश्लेषण होतं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधली सध्याची परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट आहे. मी प्रियदर्शिनी मॅडम यांच्याकडे जातोय. खऱ्या अर्थाने मॅडम, चर्चेमध्ये एक मुद्दा पुढे आला की चित्रपटाचं प्रमोशन केलं जात आहे आणि महिला महाराष्ट्रामध्येही बेपत्ता आहे. केरळ स्टोरी हे महाराष्ट्राचं प्रातिनिधिक चित्र आहे का? महिला सुरक्षा असेल, महिलाचा मंत्रिमंडळामध्ये समावेश असेल, हे सगळे प्रलंबित असताना कुठल्या अजेंड्यावर महाराष्ट्र काम करतोय? खर तर आपण बघतोय की गेल्या अनेक महिन्यांपासूनही वर्षांपासूनच महिला प्रश्नांचं एक वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जेव्हा केव्हा विकासाच्या कार्यक्रमावर बोलता येत नसेल तेव्हा महिला प्रश्न घ्यायचे आणि मग त्याच्या याच्यावरनं राजकारण सुरू करायचं. हे सगळं राजकीय जोपर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं, पण आता ते चित्रपट सृष्टीतही गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अगदी पठाण असेल किंवा आता आलेला हा केरळ स्टोरी असेल, ह्या सगळ्याला एक राजकीय अजेंडा समोर ठेवून जे आहे ते काम केलं गेल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे महिला प्रश्नांबाबत अगदी केंद्र सरकार असेल किंवा त्या बरोबरीने राज्य सरकार असेल, हे किती जागृत आहे यावर खरोखरीच जनतेनं विचार करण्याची गरज आहे. कारण ज्या पद्धतीनं आता सागर गोतपगार यांनी सांगितलं त्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न हे खरं तर या सगळ्या प्रश्नांपेक्षा वेगळे आहेत. म्हणजे हिंदू, मुस्लिम ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्याला भाकरी आहे का, त्याच्या भाकरीचा प्रश्न जो आहे तो सुटणार आहे का, बेरोजगारी आहे. अनेक महिला ज्या आहेत त्या मिड लाईफ मध्ये म्हणजे 30 नंतर साधारणतः करिअर सोडतायत आणि त्यामुळे त्यांचा जीडीपी मध्ये त्यांना कॉन्ट्रीब्युट करता येत नाहीये. शिवाय आपल्या देशाला त्यांच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा तसा म्हणावा तर उपयोग होत नाहीये. जागतिक स्तरावर जी 2030 चे गोल सेट केलेले आहेत, आपण ते राईट डाऊनही केलेले आहेत, आपण त्याच्यावर साईन केलेले आहेत. म्हणजे या सगळ्या प्रश्नांवर आपलं सरकार, मग ते केंद्र सरकार असेल किंवा कुठलंही सरकार असेल, ते फोकस करेल आणि त्या दृष्टीनं काम करेल असं सांगितलं गेलंय. पण जेव्हा आपण हे अंमलबजावणीमध्ये बघतो राज्यात त्या सगळ्याचं चित्र किंवा खरं तर आपल्या आजूबाजूला आपण या सगळ्याचं चित्र बघण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हे सगळं केवळ कागदावर राहिलेलं आहे का? म्हणजे आज कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियावर आपण जर पाहिलं तर कुठल्या बातम्या असतात, म्हणजे सकाळच्या एक 100 रनडाऊन असतो किंवा 50 रनडाऊन असतो. तर यानं हे म्हटलं, यानं असं ट्विट केलं, याने याला चिमटा काढला, याच्या 50 पैकी एक साधारणतः तुम्हाला 40 पेक्षाही जास्त बातम्या ज्या आहेत त्या राजकीय दिसतात. म्हणजे यांनी याला चिमटा काढला, त्यांनी असं बोललं, यांनी असं बोललं. या सगळ्यात सामान्य लोकांचे, मग त्या सामान्यांमध्ये महिलाही तितक्याच प्रॉमिनंटली आपल्याला येताना दिसतात. तर ते प्रश्न जे आहेत ते अजूनही अनुत्तरित राहिलेले आपल्याला सगळ्यांना दिसून येतात. एक या सत्यानाट्याच्या निमित्ताने एक प्रश्न घेऊन मी विजय सर तुमच्याकडे येते की एक महत्वाचा प्रश्न असा मांडला जातो, असं चित्र किंवा असं जनतेचं एक भाकीत आहे, सोशल मीडियावर असं हे केलं जात आहे की ठाकरेंनी राजीनामा देण्यापूर्वीची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या निकालानंतर येईल असं एक कुठेतरी एक आशावाद म्हणूया किंवा भक्तगण म्हणूया, यांच्यामध्ये एक चित्र असं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येत आहे. तुम्ही अनेक केसेस स्वतः जवळनं हँडल करता, बघता. या सगळ्या संदर्भात तुमचं मत काय आहे की तुम्हाला खरंच असं वाटतंय का की सोशल मीडियावर ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे चर्चा रंगल्या जातात हे काहीतरी वेगळंच आहे असं तुम्हाला वाटतंय? तुमचं मत काय आहे याबद्दल? हॅलो, माझा आवाज येतोय विजय सर तुमच्यापर्यंत? निश्चितपणे म्हणजे घटनात्मक व्यवस्थेमध्ये आपण काम करत असताना देश, राज्य याची प्रत्येकाची जबाबदारी, कर्तव्य मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष ही निश्चित केलेली आहे घटनेने. त्याचा
होय, त्याचा निश्चितपणे एक जर आपण विचार पाहिला, तर एक आपल्याला दिसतं, की ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना प्रत्येक घटकांच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे कुठल्याही अशा कथित चर्चांवरती किंवा सोशल मीडियावर ते चर्चेत अर्थ नसतो. वास्तविक पाहणं, घटनात्मक काय तरतूद आहे, कशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने आर्ग्युमेंट्स केलेले आहेत आणि कुठल्या निर्णयाच्या आधारावरती हा निकाल येणार आहे, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री जे तत्कालीन होते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा परत रिएक्टिव्हेट होईल असं तरी सध्या काही चित्र दिसत नाही. त्यामुळे मुख्यतः निर्णय जो होईल तो विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत असेल, 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत असेल आणि विद्यमान परिस्थितीमध्ये जे काही संख्याबळ आहे त्या आधारावर जर नवीन समीकरण होत असेल, तर निश्चितपणे राज्यपाल निर्णय घेतील. त्यासाठी वैधानिक व्यवस्था आपल्याला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्याही कार्यकक्षा ठरल्या आहेत. त्यामुळे असंच फार काही चमत्कार होईल, अशा पद्धतीचा निकाल येईल, असं मला तरी वाटत नाहीये. त्यामुळे सोशल मीडियातल्या चर्चा हे सोशल मीडियातल्या चर्चेत आहे. आपण वास्तवामध्ये जगलं पाहिजे. वास्तवातून ते सत्य आहे, ते मला वाटतं स्वीकारलं पाहिजे, प्रियदर्शनी मॅडम. हं. हं. दरम्यान एक महत्वाची मोठी बातमी येते आहे महाराष्ट्रामधून. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्रातले अत्यंत वजनदार आणि प्रभावी नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आलेली आहे. खरं पाहता ईडी, सीबीआय असतील हे एक राजकीय अस्त्र ठरलेले आहेत मागील काही दिवसामध्ये आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर एक महत्वाची घडामोड होते. अ, हे सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी मी सागर गोतबागर यांना निमंत्रित करतोय. सागर, तू जयंत पाटलांचं राजकारण पाहिलेलं आहे अनेकदा आणि राष्ट्रवादीचे एक प्रभावी नेते आहेत. आताची बातमी आहे की त्यांना ईडीची नोटीस आली आहे. काय या निकालाचा म्हणजे या निर्णयाचा किंवा या चौकशीचा मतितार्थ असेल? याचा अर्थ स्पष्ट आहे आणि या सगळ्या घटनांमध्ये, छोट्या छोट्या घटनांमध्ये भविष्यातल्या आता जो एका तासामध्ये जो निकाल येऊ घातलेला आहे, तो निकाल काय येणार आहे याचं प्रतिबिंब या छोट्याशा घटनेमध्ये आपल्याला दिसून येतं की निकाल काय येणार आहे, त्या निकालाची चिन्ह काय आहेत ते आत्ताच हळूहळू दिसायला लागलेलं आहे. आणि निश्चितपणे या जर घटनेचा अर्थ आपण काढला तर निश्चितच एकनाथ शिंदेचं सरकार जे आहे ते कोसळू शकतं. 16 आमदार जे आहे ते निश्चितपणे अपात्र होऊ शकतात, असा अर्थ या चौकशीचा आपल्याला घेता येऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की भाजप आणि शिंदे गट जे आहेत त्यांना या गोष्टीची जाणीव होण्यास सुरुवात झालेली आहे, असं देखील म्हणता येईल. आणि त्याच्यातून भविष्यातल्या ज्या राजकारणाची, भविष्यातल्या सत्ताकारणाची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीनं ही घटना आहे, असं देखील म्हणता येईल. आता अजित पवारांच्या बाबतीमध्ये जे संशय व्यक्त केले जात होते आणि पुन्हा ते भाजपला पाठिंबा देतील, भाजपमध्ये काही आमदार घेऊन येतील, अशा चर्चा रंगलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये जयंत पाटील जे आहेत राष्ट्रवादीचे प्रभावी नेते, मुख्य नेते आहेत, त्यांचा जो दबाव होता त्यांनी या गोष्टीला, अजित पवारांना त्यांचा मोठा विरोध आहे आणि परत भाजपने त्यांच्यावरतीच अशा प्रकारे जर दबाव टाकला तर निश्चितपणे ही जी राष्ट्रवादीची मुळं जी घट्ट आहेत ती हळूहळू निसटायला सुरुवात होणार आहे. विजय सर. धन्यवाद सागर. ही अतिशय अचूक विश्लेषण होतं. नेहमी म्हणजे महाराष्ट्राचं सत्ताकारण जेव्हा बदलत असतं किंवा ज्या पद्धतीने राजकारण घडत असतं तर शरद पवार आणि राष्ट्रवादी केंद्रस्थानी असते. मी प्रियदर्शनी मॅम यांच्याकडे जातोय. मॅडम, ज्यावेळेस राष्ट्रवादी बद्दल चर्चा होते तर राष्ट्रवादीने यापूर्वी अनकंडिशनल असा सपोर्ट भारतीय जनता पार्टीला दिला होता. स्वतः अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आणि आता वारंवार जेव्हा जेव्हा राज्यामध्ये सत्ता बदलाची चाहूल लागते त्यावेळेस राष्ट्रवादी केंद्रस्थानी असते. जयंत पाटलांना ईडीची नोटीस आलेली आहे. ही काय म्हणजे बिहाइंड द कर्टन नेमकं राजकारण काय होत आहे?
कशा पद्धतीने राष्ट्रवादीची वाटचाल या पुढील काळात असणार आहे? तिथेही महिला नेतृत्वाला संधी मिळेल असं सांगितलं जात होतं, परंतु सुप्रिया सुळे अद्याप तरी म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकलेल्या नाही. महाराष्ट्राही मध्येही नेतृत्वाची संधी त्यांना मिळत नाहीये. काय नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय? तुम्ही काय सांगाल? खर तर राजकारण हे अनप्रेडिक्टेबल आहे किंवा अनप्रेडिक्टेबल असतंच असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यात सगळ्यांचे साक्षीदार जे आहे ते आपण ठरताना दिसून येतोय. याच्यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका जी आहे ती बऱ्याच वेळेला महत्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येते. अगदी माविमची स्थापना जी आहे तीच मुळात या माविमच्या मागचे जे आहे संस्थापक आपण ज्यांना म्हणू शकतो तर ते शरद पवारच होते असं अनेकदा सांगितलं जात आहे, बोललं जात आहे. आता शरद पवारांच्या राजकारणामध्ये आजपर्यंत असं कुणी झालं नाही की ज्यांनी वर्तवलं गेलेलं आहे किंवा ते भाकीत त्यांचं खरं ठरलेलं आहे. त्यामुळे शरद पवार राजकारणात कधी काय निर्णय घेतील आणि कुठल्या निर्णयाचे परिणाम काय असू शकतील याच्यावर असंख्य शक्यता वर्तवल्या गेलेल्या आहेत, असंख्य चर्चा घडून गेलेल्या आहेत. हे सगळं चालू असतानाही आपण बघतोय की अगदी लोकसभेची जेव्हा निवडणूक होती त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीला हे नेहमी बीजेपीची बी टीम म्हणून हिणवलं गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. पण असं जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला जेव्हा राज्यात आपण बघतो तेव्हा बऱ्याचदा एनसीपीची भूमिका जी आहे ती बीजेपीला उपयोगी पडेल अशा पद्धतीनं केली जाते का अशीही एक बंदिस्त आवाजामधली चर्चा जी आहे ती रंगताना आपल्याला दिसून येते. आता खरं पाहिलं तर अशा चर्चांना किती आपण भाव दिला पाहिजे किंवा किती त्याच्या याच्यावर विचार केला पाहिजे हे पण बघितलं पाहिजे. कारण बऱ्याचदा राजकारणामध्ये चर्चा खूप जास्त घडतात आणि वास्तव काहीतरी वेगळंच असतं. बऱ्याचदा अशा बातम्या पेरल्याही जातात आणि मग त्याच्यातून येणारा रिझल्ट जो आहे तो काहीतरी वेगळा असतो. त्यामुळे माध्यम आणि खास करून डिजिटल माध्यम जिथे आपण बघतोय की जिथे बातम्या ज्या आहेत त्या चुकीच्या खोट्या पेरल्या जातात आणि मग नंतर त्याचे परिणाम जे ते अपेक्षित व्हावे यासाठी काही गोष्टी केल्या जातात. तर डिजिटल माध्यमांनाही थोडंसं सतर्क असणं आवश्यक आहे. कोण कुणाची बी टीम आहे, कोण कुणाचं ए टीम आहे हे जोपर्यंत स्वतः त्या पक्षाचे असतील किंवा ते नेते तोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मला असं वाटतं माध्यमांनी थोडीशी वाट पाहणं आवश्यक आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट काल देवेंद्र फडणवीसांनीही या सगळ्याबाबत भाष्य करताना सांगितलंय. अनेकदा पत्रकार जे आहेत ते खूप उत्सुक असतात की पुढे काय होईल, पुढे काय होईल आणि त्यामुळे ते प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतात. काल राज्याच्या निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देतील का अशा प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी अतिशय संयतपणे उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की ह्या सगळ्या सत्ता कारणामध्ये जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण काहीही बोलणं योग्य नाहीये. आणि अनेक माध्यमांनी, पत्रकारांनी हे सरकार जाईल आणि मग पुढचं कुठलं सरकार येईल, कोणाचे संगनमत असेल आणि कोण मुख्यमंत्री बनेल हे ऑलरेडी भाकीत करून टाकलं आणि अशा पद्धतीचं चित्र रंगवून टाकलं. तर तसं काहीही नाहीये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता राजकारण हा बिटवीन द लाईन्स मधला खेळ आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे याच्यात पत्रकारांनाही शिकण्याजोगा बऱ्याच गोष्टी आहेत की अनेकदा उत्सुकतेपोटी आपण ह्या गोष्टी बोलतो पण त्याचे परिणाम कशा पद्धतीने होतात हे कदाचित थोड्या वेळात आपल्याला समोर येईल, आपल्याला दिसेलच. पण डिजिटल माध्यमांनीही जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची काही वाच्यता करू, भाष्यता करू तेव्हा त्याला ऑथेंटिक काही सूत्र आहेत की नाहीये तेही बघायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस शरद पवारांचा राजीनामा झाला तेव्हा अजित पवार नाराज असं म्हणून बरंचसं चालवलं गेलं. बऱ्याच वेळेला आपण बघतोय की जेव्हा शरद पवारांच्या त्या राजीनाम्यावर कार्यकर्ते नाराज होते तेव्हाही खूप जणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या बॉडी लँग्वेजवर बातम्या केल्या. अर्थात मी पुन्हा एकदा सांगते की राजकारण हा बिटवीन द लाईन्स मधला खेळ जरी असला तरी ह्या बिटवीन द लाईन्स नेहमीच रीड आउट केल्या पाहिजे असंही गरजेचं नाही. त्यामुळे थोडंसं थांबलं पाहिजे आणि चेक केलं पाहिजे. यासाठी मॅक्स महाराष्ट्राची जे आहे ते अनेकदा थोडंसं थांबतच. लगेचच्या लगेच बातम्या देण्यापेक्षा त्या बातम्या अचूक आहेत की नाहीये तेही बघितलं जातं आणि तुमच्यापर्यंत काही चुकीच्या बातम्या होत असतील तर त्यासाठी मॅक्स महाराष्ट्र फॅक्ट चेक नावाचं एक वेगळं सेगमेंट तयार केलेलं आहे ज्यामध्ये आपण डिजिटल माध्यमांवर फिरणाऱ्या या बातम्या आहे की योग्य आहेत की नाही ज्या तुमच्या आयुष्यावर इम्पॅक्ट करू शकतात
तर त्या पद्धतीची सिरीजही आपण लॉन्च केलेली आहे. तर मी विनंती करते की प्रेक्षकांनी जेव्हा केव्हा त्यांना काही गोष्टी चेक करायच्या असतील तर ऑथेंटिक सोर्स करणं नक्की चेक करा आणि मॅक्स महाराष्ट्राचं फॅक्ट चेक जे आहे त्याला नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. विजय. स्विचिंग मधल्या या थोड्याशा टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या प्रेक्षकांनी मला असं वाटतं जरा सांभाळून घेतले तर फार बरं होईल. अनेक प्रेक्षक जे आहेत ते इथे आपल्याला ट्विट करताना दिसून येत आहेत, कमेंट करताना दिसून येत आहेत. सत्ता संघर्ष जो आहे, विजय तुमचा माईक म्यूट आहे, माईक म्यूट आहे. गोष्टी देखील धन्यवाद प्रियदर्शी मॅडम. निश्चितपणे हे राजकारण जे महाराष्ट्रामध्ये घडतंय त्याचा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम हा देखील महाराष्ट्रामध्ये होत असतो. सागर, मला तुझ्याकडे जायचंय की या सगळ्यामध्ये आता राष्ट्रवादी अस्वस्थ आहे, काँग्रेस देखील अस्वस्थ आहे, वंचित बहुजन वंचित हा एक फॅक्टर महत्वाचा होतो. तिकडे नांदेड मार्गे जो आंध्र प्रदेश तेलंगणा मधला पक्ष देखील महाराष्ट्रामध्ये येतोय. या सगळ्यामध्ये तुला काय नेमकं वाटतं की आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहे, त्याचबरोबर पोटनिवडणुका झाल्या तर महाराष्ट्रामध्ये काय चित्र असेल? आता राजकारणी लोकांसाठी, राजकीय पक्षांसाठी खरं तर हा सुगीचा काळ सुरू झालेला आहे. राजकीय आता पेरण्या सुरू होतील पुढच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या. त्याच दरम्यान राजकीय पक्षांची सुगी देखील आता काही क्षणामध्ये सुरू होणार आहे, ती सुरू झालेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा भूकंप यायचा असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर पक्ष्यांना होते. मोठा पाऊस येणार असेल तर पक्षी त्यांच्या घरट्याची विशिष्ट रचना करत असतात. तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या या राजकारणाची जाणीव जी आहे ती सर्वच राजकीय पक्षांना झालेली आहे. कोणता निर्णय येणार आहे ते सुद्धा या पक्षांना याची जाणीव झालेली आहे आणि त्यानुसार रणनीती जी आहे ती आता ठरायला लागलेली आहे. आता एकूणच महाराष्ट्रातलं जे चित्र आपण बघितलं, काही पक्षांच्या सभा बघितल्या, आता एक निर्भय बनव नावाचं एक अभियान महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. निखिल वागळे असतील, विश्वंभर चौधरी असतील, असीम सरोदे असतील, त्यांच्या वेगवेगळ्या सभा सुरू झालेल्या आहेत आणि विद्यमान सरकार जे आहे त्या सरकारच्या ज्या चुका आहेत, सरकारची जी धोरणं आहेत, ईडी आणि सीबीआयचं सरकार म्हणून ज्या सरकारला नावं ठेवलं जातं, त्या सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर ते निर्भय बनव आंदोलनाच्या माध्यमातून रान उठवत आहेत. दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी असेल, त्यांची राजकीय काम सुरू आहे, राजकारणाची रणनीती ठरवण्याचं काम सुरू आहे. तेलंगणातील पक्ष नांदेडमध्ये त्यांनी प्रवेश केला. एकूणच किंवा काँग्रेसची वेगवेगळी धोरणं आहेत आणि सगळ्यात जास्त तर आपल्याला म्हणावं लागेल की राष्ट्रवादी आणि भाजप म्हणजे काँग्रेसपेक्षा देखील जास्त ऍक्टिव्ह सध्या रणनीतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आपल्याला दिसून येतात. शरद पवारांचं ते राजीनामा नाट्य असेल किंवा अजित पवारांचं जे गायब होणं असेल, या सगळ्यामध्ये आता राजकारणांची रणनीती सुरू आहे आणि सत्तेची जी गणित आहेत ती कशी जुळवता येतात. म्हणजे वंचित बहुजन आघाडीला पण मध्ये काही डोळे मारले जात आहेत. अगदी अजित पवार पण म्हटले की वंचित बहुजन आघाडी हा महत्वाचा पक्ष आहे आणि त्यांना घेतल्याशिवाय महाराष्ट्रातलं जे सत्ताकरण आहे ते पूर्ण होणार नाही. एकूणच या भविष्यातल्या राजकारणाची, भविष्यात होणाऱ्या निवडणुकांची जुळवाजुळव राजकारण्यांच्याकडून सुरू आहे आणि याच्यामध्ये बाजी कोण मारणार आहे. म्हणजे अजून आपण जर बघितलं तर काँग्रेस पक्ष जो आहे तो अजून झोपेत आहे की काय असंच म्हणावं लागेल. कारण या सगळ्या चर्चांमध्ये काँग्रेस पक्षाची कुठेच काही चर्चा दिसत नाही आणि त्यांचे जे नेते आहेत, महत्वाचे नेते आहेत, पत्रकार त्यांना जेव्हा विचारतात तेव्हाच काहीतरी बोलतात. परंतु एक रणनीती म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करायची आहे हा जो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसायला पाहिजे होता. आणि एकूणच जेव्हा विरोधी पक्षामध्ये काँग्रेस आता आहे त्या काळात, त्या दरम्यान देखील सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यामध्ये, सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्यामध्ये काँग्रेस पक्ष आपल्याला कुठेच दिसला नाही. म्हणजे विश्वजित कदम असतील, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण असतील, त्यानंतर अशोक चव्हाण असतील, हे कुठलेच नेते जे आहेत ते आपल्याला त्यांची बॉडी लँग्वेज पण आज जर आपण बघितली, काँग्रेस नेत्यांची बॉडी लँग्वेज, म्हणजे त्यांना या निवडणुका लढवायच्यात की नाही
असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. हे जर त्यांनी याच्यामध्ये जर सुधारणा केली नाही तर निश्चितपणे काँग्रेसला पुढचे 5 वर्ष देखील सत्तेपासून बाजूला राहावं लागू शकतं. राष्ट्रवादी आणि बीजेपी, राष्ट्रवादी माहिती आहे आपल्याला पूर्वीपासूनच जसं सत्तेचं जे वारं आहे, सत्तेची जी गणित आहेत, ती गणित यशस्वी करण्यामध्ये राष्ट्रवादी पहिल्यापासून यशस्वी ठरत आलेला आहे. आणि जर याच्यामध्ये काँग्रेसनं जे हालचाली केल्या नाहीत, डावपेच केले नाहीत आणि ग्राउंडवरती उतरून तर त्यांनी काम केलं नाही तर निश्चितपणे काँग्रेसची भविष्यामध्ये अतिशय वाताहत होण्याची चिन्ह आहे. निश्चितपणे सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ही सगळी चर्चा आहे मॅक्स महाराष्ट्रावर होते आणि आपण खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणारा, देशाच्या लोकशाहीचं भवितव्य ठरवणारा हा निकाल थोड्याच वेळात येणार आहे. या निकालाचं विविध अंगाने आपण विश्लेषण करणार आहोत. त्याच्या राजकीय प्रतिक्रिया काय आहेत, सामाजिक प्रतिक्रिया काय आहेत, लोकांचे प्रश्न काय आहेत आणि या सगळ्या राजकीय घडामोडीविषयी लोकांना काय वाटतं हे देखील महत्वाचं आहे. कारण की आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये राहत असतो आणि तिथे जनतेचे, नागरिकांचे प्रश्न अत्यंत महत्वाचे असतात. आणि मॅक्स महाराष्ट्राची देखील हीच भूमिका आहे की लोकांचे प्रश्न हेच महत्वाचे आहे. तुमचं राजकारण काही होत असेल परंतु लोकशाही मूल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने जे कायदेशीर आहे तेच झालं पाहिजे आणि शेवटी जनता जनार्दन हा महत्वाचा आहे आणि त्याचसाठी मॅक्स महाराष्ट्र ही चर्चा घडवून आणत आहे. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे. दरम्यानच्या काळात आम्ही मॅक्स महाराष्ट्र वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहोत. आमचं फेसबुक पेज आहे, त्याच्यावरती लाईव्ह आम्ही आहोत. तिथे तुम्ही कमेंट करा. तुमच्या मनामध्ये या सगळ्या घडामोडीविषयी काय मत असेल तर निश्चितपणे आमच्यापर्यंत कळवा. ते आम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून तुमच्यापर्यंतच पोहोचू. त्याचबरोबर युट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा आणि त्यावर बेल आयकॉन दाबा. आमची वेबसाईट आहे www.maxmaharashtra.com. तिला आवर्जून भेट द्या. अनेक रिपोर्ट विश्लेषणात्मक अगदी महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष सुरू झाल्यापासून मान्यवरांनी लिहिलेले आणि प्रकाशित केलेले देखील याच्यामध्ये आहेत. या सगळ्या विषयी आपण चर्चा करत राहणार पुढच्या सत्रामध्ये. प्रमोद चिंचुवार जे राजकीय विश्लेषक आहेत, अनेक वर्ष दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये त्यांनी राजकीय पत्रकारितेमध्ये काम केलेलं आहे. तटस्थपणे ते विश्लेषण करतात. ते देखील माझ्यासोबत जोडले जाणार आहेत. त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत की महाराष्ट्राचा राजकारण ची दिशा काय असणार आहे, कशा पद्धतीने या निकालाचं आपण विश्लेषण करणार आहोत. या सगळ्या विषयी आपण माहिती घेणारच आहोत. तुर्तास मी प्रियदर्शनी हिंगे मॅडम आणि सागर गोतपवार यांचे आभार व्यक्त करतो आणि प्रमोद चिंचुवार यांना सांगतो की लवकरच आपण नव्या लिंक मध्ये थोड्याच वेळात जॉईन होणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद.